नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच 2025च्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष, नवीन उत्साह, नवीन व्हिडिओ आणि नवीन अनबॉक्सिंग। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डिजिटेक या कंपनीचा 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन सिस्टम, ज्याचा मॉडेल नंबर आहे DWM109। हा तुम्ही मायक्रोफोन बघू शकता। हा वायरलेस मायक्रोफोन आहे। यात 2 ट्रान्समीटर तसेच एक रिसीवर आहे। साधारण 50 मीटरची याची रेंज आहे। 7 तास याचा बॅटरी बॅकअप आहे। नॉइस कॅन्सलेशन आहे। डिजिटेक कंपनीकडून आलेला आहे मित्रांनो। आणि हा कुठलाही पेड प्रमोशन नाही, मी स्वतः हे पैसे देऊन विकत घेतलेला आहे। यात बघा, तुम्ही हे मायक्रो कॉलिंगसाठी वापरू शकता, व्हिडिओ कॉलिंगसाठी, लाईव्ह शोजसाठी वापरू शकता। ही त्याची सगळी माहिती आहे, हे तुम्ही नंतर चेक करून घ्या। तसेच हा इथे ऑपरेट कसा करायचा हे दिलं आहे। चला तर काही वेळ न दवडता आपण याची अनबॉक्सिंग करूया। हे बघा, तुम्हाला इथे एक चार्जिंग केस मिळतं। सर्वप्रथम चार्जिंग केसमध्ये आपण बघूयात काय काय आहे। एक ॲक्सेसरीजचा बॉक्स मिळतो। ॲक्सेसरीजच्या बॉक्समध्ये आपण बघूयात मित्रांनो काय काय दिलेलं आहे। आणि तसेच इथे आहे पेपरवर्क, कंपनीचं ब्रोचर, गॅरंटी कार्ड, 6 महिन्याची गॅरंटी आहे त्याच्यावर मित्रांनो। ॲमेझॉनवर तुम्ही बघाल तर साधारण 3-1 हजार रुपयापर्यंत हा मॉडेल जातो। तर आपण बघूयात, हा पॉवर केस आहे। इथे सी टाईपची चार्जिंग केबल आहे आणि उघडल्यावर आपल्याला कळतंय, हे बघा, हे याचं रिसीवर आहे। हा आपल्या मोबाईलच्या सी टाईपचा जो आपला चार्जिंग पोर्ट असतो तिथे आपण अटॅच करतो। हे बघा, हा ट्रान्समीटर 1 आहे। इथे याचं बॅटरी पर्सेंटेज दिसत राहतं आपल्याला। तसेच हा सेकंड ट्रान्समीटर आहे। 2 ट्रान्समीटर आणि एक रिसीवरचा हा पूर्ण सेटअप आहे मित्रांनो। तसेच आता ॲक्सेसरीज बॉक्समध्ये बघूयात आपण काय काय। अरे वा, यांनी आपल्याला पाऊच दिलेले आहे, कॅरी करायसाठी पाऊच दिलेला आहे। आपण हा डब्बा याच्यात कॅरी करून घेऊ शकतो, चांगली गोष्ट आहे। याच्यात बघूया आपण काय काय दिलेलं आहे कंपनीने। मित्रांनो, तुम्हाला जर 2 ते 3 हजाराच्या बजेटमध्ये तुम्ही जर वायरलेस मायक्रोफोन बघत असाल चांगल्या क्वालिटीमध्ये, तर मग डिजिटेक हा प्रत्येक नवीन यूट्यूबरसाठी एक चांगला ब्रँड आहे मित्रांनो। तुम्ही हा वापरू शकता तुमच्या डेली व्लॉगिंगसाठी। आपण बघू शकता ॲक्सेसरीज किटमध्ये आपल्याला मिळालं आहे एक USB to Type-C केबल मिळाली आहे। हे डेटकॅट मिळालेलं आहे मला वाटतं। हो, हे बघा, हे डेटकॅट आहे। हे डेटकॅट दुसऱ्यासाठी आहे। आणि हे आपल्याकडे जर जुना आयफोन असेल तर आयफोनमध्ये पण सी टाईप केबल येते। तर सी टाईप टू आयफोनचं जे आहे ते वाले एक्सटेन्शन आहे। हे बघा, हा डेटकॅट आहे। हे याच्यावर असा फिट बसतो आणि आपला सेटअप रेडी होतो। सेटअप रेडी करून मी तुम्हाला दाखवतो। पुढचा आवाज येईल तो आता मी सेटअप रेडी केल्यावर येईल। मित्रांनो, तुम्हाला जर 2 ते 3 हजाराच्या बजेटमध्ये वायरलेस ट्रान्समीटर विथ पॉवर केबल, पॉवर बँक ही याची जी आहे याच्यासह घ्यायचा असेल तर डिजिटेकचा DWM109 हा मॉडेल तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ॲमेझॉनवर साधारण 3 हजारात मिळतो। सेलमध्ये त्याची किंमत अजूनही कमी होते। याच्यासह सगळे आपल्याला इक्विपमेंट मिळतात। आवाज एकदम क्रिस्टल क्लिअर येतो। त्याच्यासोबतच मी मित्रांनो घेतलेला आहे डिजिटेकचाच हँडहेल्ड माईक ॲडॅप्टर सुद्धा घेतलेला आहे मी। याचा मॉडेल नंबर आहे DHMA101। याच्यात खास बात एकच आहे की हा आपल्याला सोबत मिळतो एक दांडी, तसेच एक स्पॉन्ज आहे। याला एक हँडहेल्ड माईक म्हणतात हे लोक। याचा वापर असा करायचा आहे आपल्याला की कधी तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे झाले, काय करायचे झाले, तर हा याच्यात असा अटॅच होऊन जातो। आधीचे स्क्वेअर बॉक्सेस जरा मोठे येत होते, त्या हिशोबाने हे त्यांनी डिझाईन केलेलं, पण आत्ताच्या हे याच्यात बसतात। हे बघा, हे फिट बसलेलं आहे। त्याच्यात हे ठेवलं। आता मी बोलतो हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही बघू शकताय। आपण इंटरव्ह्यू घ्यायचे आले, काय घ्यायचे आले, हे स्टिक भरपूर कामी येईल आपल्याला।
त्याच्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल वायरलेस माईक घ्यायचा आहे ड्युएल ट्रान्समीटर 1 रिसिव्हरसह आणि तसेच त्याचं पॉवर बॅकअपसह, तर तुम्ही नक्कीच डिजिटेकच्या ह्या जे काही आपलं आहे DWM109 हे नक्की घ्या आणि याचा वापर करा आणि याचा रिव्ह्यू कसा आहे ते नक्की सांगा मला. मीही तुम्हाला जसा वापर करेन तसं याचा एक लॉंग टर्म रिव्ह्यू नक्कीच देईन. माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मित्रांनो, रिअल लाईफ कंडिशनमध्ये हा माईक टेस्ट करायचा झाला तर तुम्ही बघा ह्या माईकचा आवाज कसा आहे ते. साधारण 1 मीटरच्या डिस्टन्सवर आहोत, नंतर आपण एकदा 10 मीटरच्या डिस्टन्सवर ट्राय करणार आहोत आणि त्याच्यानंतर 50 मीटर जे या माईकचं मॅक्सिमम लिमिट आहे ते डिस्टन्सवर ट्राय करणार आहोत. बघा माईक दूर गेला तर काय आवाज येत नाही, जवळ आलं तर किती बेसी आवाज येतोय तो. याचा अर्थ असा आहे हा माईक खूपच जास्त उत्तम साऊंड प्रोव्हाइड करतो. बाकी तुम्ही बघू शकता. मला हेही तर माहिती आहे की हायर एंड मॉडेल घेतलं तसं आवाजाची क्लॅरिटी सुधारते, बाकीच्या गोष्टी आहेत. पण आपल्याला बजेटमध्ये ज्यांना यूट्यूब चालू करायचं आहे, इंस्टाग्रामला रील बनवायचे आहेत किंवा कोणाचे एक बेसिक चॅनल चालू करायचे आहे, कोणाचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत, आजकाल एक पॉडकास्टचा नवीन एक फॅड आहे, पॉडकास्ट करायचे आहेत, तर तुम्ही नक्कीच हा माईक कन्सिडर करू शकतात.